तर मंत्रालयामधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयामध्ये महिलेनं तोडफोड केली। धनश्री सहस्त्रबुद्धे असं तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव आहे। ही महिलेची चौकशी करण्यासाठी आता सध्या पोलीस दाखल झाल्यानंतर या महिलेनं कोणतीही दाद दिली नाही। दरम्यान ही महिला दादरमधील घरी एकटी राहते अशी माहिती स्थानिक भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी दिली आहे। काल संध्याकाळी 6:30 वाजता अज्ञात महिलेनं फडणवीसांच्या कार्यालयामध्ये प्रवेश केला। मंत्रालयामधल्या कार्यालयामध्ये घुसल्यानंतर महिलेनं आरडाओरडा सुरू केला। कर्मचाऱ्यांनी विचारपूस करेपर्यंत महिलेनं तिथल्या कुंड्यांची तोडफोड सुरू केली। महिलेनं दालनाबाहेर असलेली फडणवीसांच्या नावाची पाटी सुद्धा काढून फेकून दिली। बोलवा त्यांना असं म्हणत ही महिला दालनाबाहेर ओरडत होती। दालनाबाहेर महिला पोलीस नसल्यानं महिलेला ताब्यात घेता आलं नाही। अज्ञात महिलेविरोधात उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। रात्रीपासूनच अज्ञात महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर काल या महिलेकडून तोडफोड करण्यात आली होती। 6:30 ते 6:45च्या दरम्यानची ही घटना। 2 बॅगा घेऊन ही महिला फडणवीसांच्या दालनाच्या बाहेर गेली होती। तर दुसरी दृश्य ती म्हणजे आज दुपारी पोलीस या महिलेच्या घरापर्यंत पोहोचले, मात्र या महिलेनं दरवाजा उघडला नाही। या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा होता। आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ। काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ। जे काय असेल, आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून घेऊ। कधी लोक त्या ठिकाणी रोष प्रगट करतात, याचा अर्थ ते काय आपले विरोधक आहे असं नाही आहे। त्यांच्या काही अडचणी असतात, त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो। उद्या सुरक्षेच्या नावाखाली आपण जर मंत्रालयाचे दरवाजे बंद केले, हे ठीक आहे की ज्यावेळेस थ्रेट असते, आपल्याला क्रेडिबल एखादा त्या ठिकाणी इनपुट मिळालेला असतो, त्यावेळी आपण त्याच्यावर जास्तीत जास्त सुरक्षा ठेवतो। या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणीने दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे आहात। कशासाठी ती महिला आली होती, की तिला कोणी पाठवलं होतं का, कोणी तिची एंट्री सुकर करून दिली होती का, हे सुद्धा पाहणं अतिशय आवश्यक आहे। आता ह्या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडत आहेत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस्ट कोणाच्या पायात नाही आहे। जो प्रकार घडला तो निंदनीय आहे आणि त्याची चौकशी होऊन जी महिला कोण असेल तिला कडकातलं कडक शासन